आरोग्य म्हणजे काय? देह आरोग्यसंपन्न ठेवणे हे एक कर्तव्य आहे. नाहीतर आपण आपले मन सदृढ व स्वच्छ ठेवू शकणार नाही, असे गौतम बुद्ध बोलतात. आरोग्य ही काही एखादी अवस्था नसते, तर ती एक शक्ती असते. अशी शक्ती जी स्वास्थ्यावर होणाऱ्या आक्रमणांना थोपवून तर धरतेच, शिवाय त्यांच्यावर मातही करते, असे ग्रेगरी फिल्ड्स बोलतात. आपल्या युगात माणसावर उपचार करताना एक फार मोठी चूक होत असते. वैद्य व्याधिग्रस्त माणसाच्या शरीरातून त्याचा आत्मा वेगळा करीत असतो, असे प्लेटो म्हणतात. तर जाणून घेऊया नेमकं आरोग्य म्हणजे काय. आपल्या पूर्णत्वाचे स्मरण जागृत होणे म्हणजेच स्वास्थ्य. स्वास्थ्य हा आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा असतो, असे म्हणणे म्हणजे स्वास्थ्याला कमी लेखणे होय. कारण वस्तुतः स्वास्थ्य हाच एकमात्र ठेवा असल्याचे सरतेशेवटी समजून येते. ज्ञान, बुद्धी, संपत्ती या इतर उपलब्धींना काही अर्थ किंवा हेतू तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या ठराविक पातळीपर्यंतच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी निगडीत असतात. स्वास्थ्य म्हणजे जणू काही एखादी वस्तू असल्याचेही आपण काही वेळा समजतो. एखाद्या विख्यात डॉक्टरकडे जाऊन अथवा आपल्या असंख्य चाचण्या करून घेऊन ही वस्तू जणू आपण विकत घेऊ शकतो. याचा आपल्याला तात्पुरता लाभ होऊ शकतो. मात्र चिरकाल टिकून राहील अशा लाभासाठी आपण हे समजून घ्यायला हवे की जर आपल्याला उत्तम स्वास्थ्य हवे असेल तर त्यासाठी आपण मुळात पात्र असायला हवे. व्याधींचा अभाव म्हणजे स्वास्थ्य नव्हे. स्वास्थ्य म्हणजे शरीर कार्याची, शरीर धर्माची अत्युत्कृष्ट अवस्था होय. आत्तापर्यंत शरीर व मनाची सुदृढता म्हणजेच आरोग्य असे समजले जायचे. तथापि सध्याच्या विचारानुसार आरोग्य म्हणजे सतत बदलत असणाऱ्या वातावरणाला अचूक प्रतिसाद देण्याची क्षमता होय. वारंवार होणाऱ्या बदलांना तोंड देता यावे अशा प्रकारेच आपली फुफ्फुसे, हृदय, यकृत व इतर अवयवांची रचना केलेली असते. आपले स्वास्थ्य म्हणजे बदलांना तोंड देण्याची ही अवस्था अतिशय कार्यक्षमतेने कायम ठेवणे होय. स्वास्थ्याचा आधार आहे जीवनशक्ती, जी कोणत्याही वैद्यकीय तपासणीत दिसू शकत नाही. स्वास्थ्य हा व्याधींचा अभाव दाखवणारा नकारात्मक गुण नव्हे. स्वास्थ्य सकारात्मक असते. जीवनशक्ती, उत्साह व तारुण्य यांची विपुलता म्हणजे स्वास्थ्य. शारीरिक दम, मानसिक तरलता व स्पष्टता व आध्यात्मिक समतोल हा उत्तम स्वास्थ्याचा कृपाप्रसाद होय.